नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, समान नागरी कायदा. समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कलम बघा 44 हे समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलं, दार्जिलिंग. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्राला बघा सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश या राज्याची लागून आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती असेल? यमुना पर्यटन पहा, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, पवन ऊर्जेमध्ये. पवन ऊर्जेमध्ये भारतामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तामिळनाडू राज्य बघा भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये सर्वात जास्त अग्रेसर राज्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य कोणतं असेल? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा, संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य कोणतं असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. सिक्कीम हे राज्य बघा भारतामधलं पहिलं सेंद्रिय शेतीचं राज्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, स्वामी विवेकानंद स्मारक विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? स्वामी विवेकानंद बघा स्मारक हे तामिळनाडू राज्यामध्ये बघा कन्याकुमारी या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पदार्थाच्या सर्वात लहान कणांना आपण अणू असे म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारलंय विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 78 आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलंय, प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? प्रत्येक घरामध्ये बघा LPG गॅसची जोडणी असणारं भारतामधलं पहिलं राज्य म्हणजे कोणतं राज्य असेल? तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी हे राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक बघा या सर्व पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वात जास्त GDPचा वाटा असलेलं राज्य कोणतं असेल? सर्वात जास्त GDP बघा सर्वांनी सांगायचे, सर्वात जास्त GDPचा वाटा असणारं महाराष्ट्र बघा देशामधले पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? मुंबई बघा या शहरामध्ये प्रसिद्ध दलाल स्ट्रीट आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, कोकणचे गांधी खालीलपैकी कोणाला म्हणतात? कोकणचे गांधी खालीलपैकी कोणाला म्हणतात? योग्य उत्तर काय असेल? आप्पासाहेब पटवर्धन बघा यांना कोकणचे गांधी असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलाय, दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे?
दाबाचं एकक कोणतं असेल बघा सर्वांनी सांगायचे. दाबाचं बघा पास्कल या ठिकाणी दाबाचं एकक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा पूर्वेकडे जायचं आहे, मध्यमध्ये जायचं पूर्व मध्य रेल्वे. पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे हाजीपूर बघा या ठिकाणी पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे हाजीपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध बघा जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिन त्यांनी शोध बघा लावला होता जेम्स वॅट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? भारतामधली पहिली मोनोरेल कोणत्या शहरामध्ये धावली होती? भारतामधली पहिली मोनोरेल मुंबई बघा या शहरामध्ये धावली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत? बघा सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत? सर्वांनी सांगायचे पहा. सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण या ठिकाणी 4 सिंह आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आगकाडीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा उपयोग होतो? बघा आगकाडी सर्वांनी सांगायचे. आगकाडीसाठी बघा आपण या ठिकाणी तांबडा फॉस्फरस या ठिकाणी यूज करतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रसिद्ध अंबाझरी तलाव. प्रसिद्ध अंबाझरी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? बघा सोपा प्रश्न आहे. प्रसिद्ध अंबाझरी तलाव नागपूर बघा या ठिकाणी आहे. या ठिकाणी बघा ऑप्शन्समध्ये दिलेलं नाही. प्रसिद्ध अंबाझरी तलाव नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अ लॉंग वॉक टू फ्रीडम. अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणाचं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे बघा हे आत्मचरित्र डॉक्टर नेल्सन मंडेला यांचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचंच आहे. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर या ठिकाणी करायचंच आहे. बघा श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सेल्युलार जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सेल्युलार जेल बघा कुठं आहे? पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर बघा या ठिकाणी सेल्युलार जेल आहे अंदमानमध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? शिका संघटित व्हा संघर्ष करा असा बघा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलं आहे? लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता लिंबाच्या रसामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? कोणते असते? सायट्रिक बघा असते. सायट्रिक ॲसिड लिंबाच्या रसामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये असेल? महाराष्ट्र बघा या राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्येचं राज्य कोणतं असेल? महाराष्ट्र राज्य बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्येचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कोणासंबंधी आहे? युनिसेफ बघा ही संस्था कोणासंबंधी कार्य करते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? युनिसेफ बघा ही संस्था लहान बालके यांच्या संबंधी कार्य करते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? मिठागरांचा जिल्हा बघा रायगड या जिल्ह्याला प्रामुख्याने मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मानदेशी माणूस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मानदेशी माणसं बघा अशा प्रकारचं आहे ते मानदेशी माणसं. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी ग्रँड स्लॅम बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा शब्द? ग्रँड स्लॅम बघा फुटबॉल आहे का? टेबल टेनिस, लॉन टेनिस, बास्केटबॉल. ग्रँड स्लॅम बघा हा शब्द या ठिकाणी लॉन टेनिस या खेळासंबंधित शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? संगणक म्हणजे आपलं बघा कम्प्युटर. इलेक्ट्रिकल आहे का? मेकॅनिकल, स्फोटॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स. बघा संगणक बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स या प्रकारचं साधन आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही? बघा तापी नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहत नाही? जळगाव जिल्ह्यामधून वाहते पहा. भुसावळ हे शहर बघा हे शहर
सर्वांना माहीत आहे तापी नदीच्या काठावर आहे. बघा तापी जिल्ह्यामधून बघा तापी ही नदी धुळे जिल्ह्यामधून वाहत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सन 1904 मध्ये कोणती संघटना स्थापन केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर बघा यांनी सन 1904 मध्ये अभिनव भारत बघा त्यांनी संघटना स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बाल कुपोषण कार्यासंबंधी बाल कुपोषण संबंधित कार्य खालीलपैकी कोणी केले? डॉक्टर अभय बंग, बाबा आमटे, बाबा आढाव यापैकी नाही. बाल कुपोषण संबंधी बघा कार्य कोणी केलं होतं? डॉक्टर अभय बंग यांनी केले बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी कोकणामधली नदी नाही? कोकणामधली नदी नाही. वाशिष्ठी, उल्हास, सावित्री कोकणामधल्या नद्या आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा. कोयना ही नदी कोकणामधली नदी नाही. विषय क्रमांक पुढचा, संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या कायद्याचा वापर? बघा संघटित गुन्हेगारी संघटित गुन्हेगारीवर आपण कोणत्या कायद्याचा वापर करतो? तर मोक्का ॲक्ट असतो बघा. मोक्का हा कायदा संघटित गुन्हेगारी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. दीक्षाभूमी बघा हे महत्त्वपूर्ण ठिकाण कोणत्या शहरामध्ये आहे? दीक्षाभूमी बघा सर्वांना यायला पाहिजे. दीक्षाभूमी हे महत्त्वपूर्ण ठिकाण नागपूर या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना सन 1993 पहा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अल्झायमर हा खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर बघा सर्वांनी सांगायचं आहे. अल्झायमर बघा हा मेंदू या अवयवासंबंधीचा विकार आहे अल्झायमर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली? मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. वीरा शिंदे. वीरा शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणतं तांब्याचं संमिश्रण नाही? बघा तांबे बघा कशापासून बनते? तांबे बघा सर्वांनी सांगायचे तांब्यामध्ये कोणतं संमिश्र येत नाही? पितळ येते, ब्रॉन्झ येते, जर्मन बघा स्टेनलेस स्टील बघा तांब्यामध्ये येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 25 हे कशा संबंधीचं कलम आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 25 ते 28 मध्ये काय आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25 ते 28 म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे? बघा गौतम बुद्धांनी सर्वात पहिल्यांदा उपदेश कोठे केला होता? सारनाथ या ठिकाणी केला होता. तर सारनाथ हे ठिकाण उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना सन 1938 मध्ये कोणी केली? सर्वांनी सांगायचं आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना सन 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती. बघा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIची बँक बघा RBI या बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल सन 1935 ला RBIची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा चांदी या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी लोखंड, चांदी, लोह, सोने, पारा या ठिकाणी बघा महत्त्वपूर्ण बघा ज्या ठिकाणी काही असतील त्यांच्या बघा संज्ञा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. चांदीची बघा कोणती यायला पाहिजे? चांदीची AG बघा चांदीची आहे. AU बघा सोन्याची आहे. MG मॅग्नेशियम. बघा विषय क्रमांक पुढचा, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर JK रोलिंग पहा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हंटर कमिशनची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? हंटर कमिशन बघा सर्वांना माहिती आहे. हंटर कमिशनची बघा स्थापना सन 1882 मध्ये हंटर कमिशनची स्थापना करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला? कटक मंडळी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? कटक मंडळी बघा सर्वांनी सांगायचे. कटक मंडळी कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? बघा कटक मंडळी प्रामुख्याने संरक्षण मंत्रालयांच्या अंतर्गत काम करतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मेरी कोम या ऑलिम्पिक विजेती खेळाडू कोणत्या राज्यासंबंधी आहे? मेरी कोम कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? मेरी कोम पहा मणिपूर या राज्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य
कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो? महाराष्ट्रामधील कोणता जिल्हा आहे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो? बघा सर्वांनी सांगायचे पुणे जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक पुढचा, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तोडा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा, डाफला ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. डाफला ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आढळते. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय संविधानामध्ये विचारले 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? बघा सन 1976 या वर्षी मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकसभा अध्यक्ष यांची निवड कोण करतात? लोकसभा अध्यक्ष यांची निवड कोण करतात? तर लोकसभेचे सदस्य या ठिकाणी लोकसभा अध्यक्षांची निवड हे करत असतात. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? मुंबई उच्च न्यायालय सन 1862 बघा या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? बेडूक हा प्राणी सर्वांनी सांगायचे बेडूक हा प्राणी उभयचर या वर्गामधला या ठिकाणी प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 50 या ठिकाणी काय? महाराष्ट्राचं निमलष्करी दल कोणतं आहे? महाराष्ट्राचं बघा महाराष्ट्रामध्ये SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स SRPF या ठिकाणी महाराष्ट्राचं या ठिकाणी निमलष्करी दल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा आपल्याकडे शिपाई हमाल लिपिक चालक बघा सर्वांसाठी बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता.